Chapter 2 Practice Chapter 2 Practice Set 2.1 त्यातला क्वेश्चन 3 राईट द फॉलोइंग इक्वेशन इन द फॉर्म कुठल्या फॉर्म ax² + bx + c = 0 देन राईट द व्हॅल्यू ABC ऑफ द इच क्वेश्चन. आता आपण यातला चौथा क्वेश्चन सॉल्व करत आहे. ठीक आहे, क्वेश्चन काय तो लिहून घ्या. गिवन 3m² = 2m² - 9. इथं ह्या इक्वेशनमध्ये x हा काय आहे व्हेरिएबल आहे आणि या इक्वेशनमध्ये m काय आहे व्हेरिएबल आहे. म्हणजेच चिन्ह फक्त वेगळं आहे. इथं x आहे आणि इथं m आहे. सिम्बॉल्सवर कधीही जायचं नाही. ठीक आहे, लक्षात राहू द्या. सिम्बॉल्समध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. x देऊ, m देऊ, x देऊ, m देऊ, y देऊ, l देऊ, n देऊ, p देऊ, q देऊ, कोणतंही दिलं तरी याला कन्फ्यूज व्हायचं नाही. ठीक आहे, लक्षात घ्या. मात्र कधी कधी विचार करावा लागेल ABCD हे जर दिले तर मोस्ट ऑफ दी हे ज्या व्हॅल्यू आहेत ह्या कॉन्स्टंटसाठी ट्रीट केल्या जातात आणि ह्या ज्या आहेत जे सिम्बॉल्स आहेत ते व्हेरिएबलसाठी ट्रीट केलं जातं. ठीक आहे, सो हे सिम्प्लिफाय करायचं आहे तर आपण काय करू की ह्या उजव्या बाजूचे दोन्ही व्हॅल्यूज आहेत त्या कुठे आणू डाव्या बाजूकडे आणू. तर काय होईल हा +2m² इकडे आलं का होणार आहे पहिला 3m² ॲज इट इज खाली, हा 2m² इकडे प्लस आहे इकडे गेल्यानंतर काय होणार आहे -2m², हा -9 इकडे आलं का होणार आहे +9 विच इज इक्वल टू 0. आता इथं ह्या दोन कशाच्या टर्म्स आहेत त्या लाईक टर्म्स आहेत त्यामुळे या दोघांमध्ये काय होणार आहे सबट्रॅक्शन घडून येणार आहे. 3m² मधून 2m² गेला, उरला का आपल्याकडे 1m² + 9 विच इज इक्वल टू 0. आता हे जे इक्वेशन आलं हे इक्वेशन आपल्याला कन्वर्ट केल्यानंतर आपल्याला हे कसं आलं आहे am² + bm + c = 0 या फॉर्मॅटमध्ये आपल्याला मिळालेलं आहे. पण इथं एक प्रश्न मुलांना पडतो की इथं तर ज्या बघितल्या तर इथं आपल्याला 2च टर्म्स दिसून येतात. मात्र इथं किती टर्म्स आहेत 3 टर्म्स आहेत. म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये एक टर्म मिसिंग आहे. ठीक आहे, आता हे दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशनच आहे पण एक टर्म मिसिंग आहे हे तुम्हाला समजतं आहे. पण ती मिसिंग टर्म कोणती तर ती मिसिंग टर्म आहे ही वाली BM वाली. मग मिसिंग काय आहे तर एकतर तुम्हाला माहिती आहे जो व्हेरिएबल आहे ते कधी 0 नसतं. ठीक आहे, व्हेरिएबल 0 नसतं. मग 0 काय असलं पाहिजे B0 असला पाहिजे. कशावरून कुठल्याही दोन संख्येचा गुणाकार जर 0 येत असेल तर आयदर A तरी 0 हवा किंवा B तरी 0 हवा. याचाच अर्थ या दोघांमध्ये हे 2 BM मल्टिप्लायमध्ये असल्यामुळे एकतर B तर 0 हवं किंवा M तर 0 हवं. पण आपल्याला माहिती आहे M 0 नसतं म्हणून Bची व्हॅल्यू किती येणार आहे आपल्याकडे 0 येणार आहे. म्हणून हे कंपेअर केल्यानंतर टू फाइंड ABC A जो आहे तो m² कोएफिशियंट आहे त्यामुळे m² सोबती किती आला आहे 1 आला आहे. त्यामुळे Aची व्हॅल्यू 1 आली, Bची व्हॅल्यू 0 आली. का आली तर हे रिझन एकदा व्यवस्थित रिवाईज करून घ्या आणि जर नाही समजले तर व्हिडिओ मागं घेऊन पुन्हा एकदा बघा, पॉज करा आणि व्यवस्थित काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा. ठीक आहे, आणि काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये टाका. ठीक आहे, आणि लास्ट आपल्याला Cची व्हॅल्यू काय आली Cची व्हॅल्यू आली 9 आली. अशा पद्धतीने Aची व्हॅल्यू 1, Bची व्हॅल्यू 0, Cची व्हॅल्यू 9 आली आहे.